तणामध्ये, पण कवा नाचायचं जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत महाराज. नाहीतर मग काय होतं महाराज, वय होतं मग घ्या इनाम द्या याला. का बाबा, जवळ इनाम उचलतो जवळ उभा राहतो तवरच पारा बाबा तुमच्या वयात असताना. आता तुमचा विलय झालंय पण आनंद नाही महाराज. तरुण पिढी इकडे येणार ना महाराज. तुम्ही एखाद्या गेले तिकडं ला 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 येऊ द्या, ढोलकीचा नुसतं आवाज येऊ द्या, गर्दी पुरत नाही महाराज. बरं जाऊ द्या सारे सुख. तुमच्याकडे भांडणाला जास्त लोक असते का भजणार पहिलं मंडळ सपा का सांगा ना. तिथं आमंत्रण द्यावं लागतं का कोण साखर नेऊ नाही ना द्यावं लागत महाराज. पण परंपरा केव्हापासून आहे महाराज. माझ्या एकनाथ बाबांची परंपरा आहे महाराज. माझ्या संत एकनाथ महाराजांच्या घरी रोज नित्यनेमानं भजन चालायचं. दाजी रोज विलासदाजी नित्यनेमानं जसं भजन चालायचं महाराज. रोज रोज भजन चालायचं. पण भजन करणारा नुसतं फुकटच नव्हतं येऊन बसत ते. त्याला 1 किलो गुलाची डाळ, आपलं 1 किलो जागर का पाहतो मी तुम्हाला. आजची पंगत लय भारी होती. तरीचं वरण, मोतीचूर लाडू तणी लागले काय तुम्ही महाराज. 1 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळ होता. त्याची गुळ मी जागेराचे माय काय फ्यूज उडाले अजून महाराज. नित्यनेमान चालायचं असं. नित्यनेमानं भजन करणाऱ्याला रोज भरत भजन महाराज एकनाथ महाराजांच्या वाड्यावरती चालायचं. भजनामध्ये जय येईन त्याला गुळ आणि हरभरा डाळ द्यायची महाराज. पण असं करता करता महाराजच्या एकनाथ महाराजांवरती 750 रुपयाचं कर्ज झालं. किती बाबा, अरे बोलत चला ना. मी का अमेरिकेचा आहे काय मा घासा वाचला इथं तब्येत बरोबर. किती रुपयाचं मुके का काय गावामध्ये हा, अरे बोला ना. 750 रुपयाचं कर्ज झालं. मीच वडतो आता. तुम्ही म्हणता दिलं गुत्त तुला वड. 750 रुपयाचं कर्ज झालं महाराज. कर्ज झालं मग कर्ज फेडायचं कसं महाराज. अरे जे लोक मला सांगा सारे सोपं जाऊ. आपल्या व्यवहारातलं उदाहरण घ्या बाबा. व्याजाचा पैसा देताना गोड लागतो का घेताना. बोला अनुभव असेल ना तुम्हाला. कसा लागतो तू घेताना गोड आणि देताना देतो ना. बुडीणार आहे का, लय ऊस होणार आहे मला, तर बुडीणार आहे का गाव सोडून चाललो का, असे बोलते महाराज. आणि असंच एकनाथ महाराजाला एक जणांना कर्ज दिलं. पण लोक लय खोडीचे महाराज. तो आपासूनच त्यांचे वंशीचे महाराज. एखाद्याला थोडी जर मदत केली एखाद्याला की ते आले तिथं कशाला दिले काय राहिलं ते एकनाथ्याकड. एकनाथ महाराज बी नाही एकनाथ्याकड. अरे उपकार रे संतांचे महाराज. अरे ज्या संतांच्या घरी 36 वर्ष माझ्या देवानं चाकरी केली. श्रीखंड्या चंदन उघडून दे महाराज एकनाथ महाराजांना. पंढरीचा पांडुरंग परमात्मा होता दादा. फक्त काय ना विठ्ठल. कुठं होतो आपण बाबा, कुठं होतो हा. अहो ती घटना झाली हो. तुम्ही काय सगळं सोडून देते घटना धरत बसते. नेमका एखादा येऊन सांगा महाराज ते सगळं सोडून देते पण जावंही धरते. बाबा घटना नव्हती. नाथ बाबांच्या घरचा विषय चालू होता. तसंच कर्ज दिलं एका सावकारांनी नाथ बाबाला. दिल्यानंतर भरपूर जणांना काड्या केल्या. काड्याच बोलावं लागतील ना. काड्या केल्या महाराज. कशाला दिलं तुझं कर्ज तुला भेटणार नाही, वसूल होणार नाही, कशाला दिलं ना असं तसं महाराज. ताना तो सावकार गेला महाराज. नाथबाबांच्या घरी गेला. नाथबाबाला म्हणलं ओ नाथबाबा माझं कर्ज मला परत करा. माझं कर्ज मला परत करा नाही तर तुम्हाला जगाच्या मालकाची शपथ आहे महाराज. कोणाची शपथ दिली नाथबाबाला. पांडुरंगाची शपथ दिली महाराज. अहो ते नाथबाबा त्याचं दिवस रात्र भजन करायचे. त्या पांडुरंगाची शपथ दिली ना महाराज. 4-5 दिवस उठून गेले. एकनाथ महाराज जेवाना म्हणून स्वतःची धर्मपत्नी जेवाना महाराज. आजचा भाग सोडून द्या. पाप्याचा बाप जेवला का नाही जेवला तरी लक्ष्मी जेवून बसते घरी. पाप्याचा बाप उपाशीत. महिला मंडळ खरं का नाही. हे सोमवार आहे सोमवार. काय आलं ते आता पशुपती काय आलं पुन्हा नवीन काय बाबा. पशुपती नाही हो तुम्ही पशुपतीच मला हे आलं का शिवपुराणामधून माध्यमात. ते महादेव आमच्या गावात एवढा होता बाबा. एवढाच झाला पाणी घालून. ते मारुती घरला बाहेर उठ दिवसा सकाळच नाही भोळा अष्टकर होते. आज आपला सोमवार आहे ना झालं कल्याण महाराज.
पण शिव नाचा पालमुंगता यामध्ये फरक आहे का हो? असंच कोणी केलं होतं असं माहितीये का? भेद नरहरी सोनारानं पुढे केला होता. ज्यावेळी पंढरीच्या पांडुरंग पर्वताला सोन्याची साखळी करायची होती महाराज एक जणाला, त्याचं काय जे वचन दिलेलं होतं देवाला ते पूर्ण करायचं होतं. आपल्याकडे काय म्हणते त्याला? नवस. येडायचं नसतो का तो? तसा नवस होता एक जणाचा की देवाला सोन्याची साखळी करेल. त्यावेळेस नरहरी सोनारच महाराज प्रसिद्ध पंढरपुराकडे. त्यावेळी ते नासच भेद केला म्हणे मी महादेवाचा भक्त आहे, मी येऊ शकत नाही, पांडुरंगाला साखळी करू शकत नाही महाराज, आणि जरी आलो तर मी डोळ्याला काय बांधीन? पट्टी बांधीन. पट्टी बांधली ना दादा. पण पट्टी बांधत असताना ज्यावेळेस भगवंत पांडुरंग परमात्म्याचं माप घेऊ लागले ना राही महाराज, त्यावेळेस महाराज त्यांच्या अंगाला ज्यावेळेस स्पर्श करू लागले त्यावेळेस सगळं रूपवाराचं दिसू लागलं महाराज, भोळ्या शंकराचं दिसू लागलं महाराज. त्यामुळे हा भेद करू नका ना. पहिला दिवस आहे पण असं वाटत ना की काला झाला म्हणून. वाटत का? ही ताकद नामाची महाराज. आणि काय होतं माहितीये का? तुम्ही एकावर ठांबरायचा, एकावर ठांबरायचं बाबा कोणाला बी. आता काय झालं सांगू का तुम्हाला महाराज? ज्यावेळी तुम्ही संकटात असताना त्यावेळेस एकच जगाचा मालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे महाराज, ज्याची वारी भगवान शंकरानं पहिली केलेली. कोणी? माया मावल्या हो, ते महादेव चोळी जा ना तुम्ही 2-2 घंटे. तुमचा महादेव त्यानं कोणाची वारी केली? जनार्दनी वैष्णव कशासाठी वाजवायच्या टाळ्या महाराज? हे जे कलाकार मंडळी ना महाराज, याच्या पाठीमाग फार परिश्रम आहे त्यांचे. तुम्ही नाही का बाबा तमाशाला गेल्या फेटे उधळा म्हणून सांगा लागत का? शिट्ट्या मारा म्हणून? अरे हा संप्रदाय तर आपला आहे ना महाराज. अरे ज्या छत्रपती शिवाजी राजानं महाराज जगद्गुरु तुकोबार यांच्या कीर्तनामध्ये बसावा, अरे नुसतं बसावा नाही तर जगद्गुरु तुकोबार यांच्या कीर्तनाला सुरुवात व्हावी महाराज. कशी? पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी.
घ्या हात खाली. काय मी मंदार गाव आहे बा तुमचं. मनाच्या आधीच हात खाली घेतले सगळ्यांना महाराज. आता 2-4 दिवसच घरी होतो बाबा. झाडीताच म्हणजे हाडे मेल्या पोर. काय मी म्हणलं कोणाला म्हणले नाही म्हणते मळक कुत्र नाही का दारात त्याला येऊ. अशी कराय मारा तुमचंच काय आमचं नाही बेकार. सांगायला जा विठाला. इथं फार विद्वान हस्त्या बसलेले आहेत महाराज. अनेक कीर्तन कार्यक्रम काय करू महाराज. विनोदाची कथा गोड लागली. काय महाराज जेणेकरून अंतरी ठसावी मूर्ती श्रीहरीची 80 कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरी. विलासमान बाबा कलियुग गेले. जर मी लय सांगत बसलो तत्वज्ञान अर्ध्याच्या पुढे झोपणार आहे. मी लय तत्वज्ञानाने कीर्तन केलं ना महाराज तर अर्ध्याच्या पुढे लोक झोपणार आहे. 100% सांगतो बॉन्डवर लिहून देतो. जर विनोद केला तर पण काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. सत्य का पंक्तीसाठी का वदन कवन घेता नाव घ्या श्रीहरी. नातू घेऊन जातो सोबत पुन्हा गुलाबजामुची पंगत वाट बापाच्या घरच्या 2 वाट माझ्या नाताला. हरे राम 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 हरे. अंधाराचा पदी असली की कोणाची पंगत होती रे बाप नाही देऊ नाही. याच्यासाठी सत्य आहे का महाराज. सत्यानं तब्येती नाही सुधारायच्या महाराज. डोके सुधारायचे त्यासाठी सत्य. आजचा पहिला दिवस आहे महाराज. नुसती पत्रवाळीच भेटणार आहे. तुम्ही बालुशाहीन बासुंदीन गुलाबजामुच्या अपेक्षा उद्यापासून करा. आजचा दिवसच पाहिलाय महाराज. आणि सांगणारे जगत गुरु तुकोबर आहे. काय सांगतात ते महाराज. प्रत्येक जण सुखासाठी धावतोय. प्रत्येक जण सुखासाठी पळतोय. पण मला खरं सांगा माझे वडील नेहमी सांगत असते असा कीर्तनामध्ये एक जणांना उभा करी जा आणि त्याला म्हणा तू खरं सुखी आहे का. खरं सुखी आहे का कोणी आहे का बाबा तुम्ही. ही माय खिशात ज्यावर सांगा बरं कोण सुखी. कोणी सुखी नाही महाराज. तुम्हाला वाटतं आमचं बरं आहे. आम्हाला वाटतं तुमचं बरं आहे. शेजाऱ्याला वाटतं शेजाऱ्याचं बरं आहे आणि त्याच्या शेजाऱ्याला वाटतं आपल्या पाहुण्याचं बरं आहे बाबा. पण कोणाचंच बरं नाही महाराज. प्रत्येक जण दुःखामध्ये हे समतोल आहे महाराज. इथं देवाला दुःख काही झालं नाही. तुम्हाला मला कडून येणार आहे. देवाला दुःख सहन करावं लागलं महाराज. पण राम